नमस्कार मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये आर-आर-बी ग्रुप डी आणि टी-सी-एस IBPS वर आधारित असलेल्या महाराष्ट्रातील सरळ सेवा भरती यामध्ये विचारले जाणारे महत्त्वाचे 10 चालू घडामोडी म्हणजेच करंट अफेअर्सचे प्रश्न बघणार आहोत. तत्पूर्वी व्हिडिओ चालू करण्यापूर्वी मी सगळ्यांना विनंती करतो की ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केले त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. तर चला चालू करूया. 10 महत्त्वाचे प्रश्न. पहिला प्रश्न आहे, 2025 मध्ये पारित झालेल्या राष्ट्रीय क्रीडा शासकीय कायद्यानुसार नॅशनल स्पोर्ट्स गव्हर्नन्स ऍक्ट 2025 भारतात नवी सर्वोच्च संस्था कोणती स्थापन करण्यात आली? तर पहा, नॅशनल स्पोर्ट्स गव्हर्नन्स ऍक्ट 2025 नुसार भारतात राष्ट्रीय क्रीडा मंडळ म्हणजेच पर्याय क्रमांक 2 ही संस्था स्थापन करण्यात आलेली आहे. तर ही संस्था देशातील सर्व क्रीडा महासंघांना मान्यता देते, त्याचे नियमन करणे आणि क्रीडा क्षेत्रातील पारदर्शकता राखणे यासाठी ही संस्था आहे आणि त्यासाठी ही स्थापन केलेली आहे. तर जाऊया प्रश्न क्रमांक 2 वरती. भारताने 2025-26च्या केंद्रीय अर्थसंकल्पात वित्तीय तूट फिस्कल डिफिसिट किती टक्क्यांवर ठेवण्याचे लक्ष्य ठेवले आहे? तर ऑप्शन आहे पर्याय क्रमांक 3.8, 4%, 4.4% आणि शेवटचा ऑप्शन आहे 5%. तर पहा, पहिली गोष्ट, वित्तीय तूट म्हणजे फिस्कल डिफिसिट म्हणजे सरकारच्या एकूण उत्पन्न आणि खर्च यातील फरक. तर 2025-26च्या केंद्रीय अर्थसंकल्पात भारताने 4.4% GDPच्या एवढं फिस्कल डेफिसिट ठेवण्याचं ठरवलं आहे. पर्याय क्रमांक 3, 4.4% बरोबर उत्तर आहे. याचं स्पष्टीकरण बघून घ्या. 4.4% GDP इतकी ठेवण्याचे लक्ष्य जाहीर केले आहे. वित्तीय तूट म्हणजे सरकारच्या एकूण उत्पन्न आणि खर्च यातला फरक. तर जाऊया आपण प्रश्न क्रमांक 3 वरती. प्रश्न क्रमांक 3 आहे, फेब्रुवारी 2025 मध्ये प्रयागराज येथे झालेल्या भव्य धार्मिक सोहळ्यात सुमारे 66 कोटी भाविक सहभागी झाले. हा सोहळा कोणता? अर्धकुंभ मेला, प्रयाग महाकुंभ मेला, सिंहस्थ कुंभ का माघ मेला? तर बघा, बऱ्याच जणांना ह्याचं उत्तर सिंहस्थ कुंभ असं वाटू शकतो, परंतु सिंहस्थ कुंभ नसून पर्याय क्रमांक 2 प्रयाग महाकुंभ मेला हे आहे. आणि हा प्रयाग महाकुंभ मेला दर 144 वर्षांनी आयोजित केला जातो. सिंहस्थ कुंभ वेगळा आहे, तो उज्जैनला. सिंहस्थ कुंभ वेगळा आहे. तर बघा, प्रयाग महाकुंभ मेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव मानला जातो. तो 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 दरम्यान प्रयागराज येथे झाला. यात विक्रमी 66 कोटीहून अधिक भाविक सहभागी झाले. हा सोहळा 144 वर्षांनी एकदाच येतो. ठीक आहे. तर वळूया आपण प्रश्न क्रमांक 4 वरती. मार्च 2025 मध्ये म्यानमारमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर भारताने कोणती मदत मोहीम राबवली? तर बघा, मार्च 2025 मध्ये जो काही म्यानमारमध्ये भूकंप झाला त्यात भारताने मदत राबवण्यासाठी त्याचं नाव ठेवले ऑपरेशन ब्रह्मा. पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आहे. तर जाऊया आपण प्रश्न क्रमांक 5 वरती. भारताने मे 2025 मध्ये हवामान अंदाजासाठी कोणती आधुनिक प्रणाली सुरू केली? IMD नेक्स्ट जनरेशन, भारत वेदर इंजिन, इंडिया वेदर ग्रिड, भारत फोरकास्टिंग सिस्टीम. तर मे 2025 मध्ये हवामान अंदाजासाठी भारताने पर्याय क्रमांक 4 भारत फोरकास्टिंग सिस्टीम ही आधुनिक प्रणाली सुरू केली. तर ह्या प्रणालीचा वापर करून आपण 6 किलोमीटर अंतरापर्यंत सूक्ष्म हवामान अंदाज देऊ शकते ही प्रणाली. ती IMD भारतीय हवामान विभागाने विकसित केलेली आहे. तर वळूया प्रश्न क्रमांक 6 वरती. प्रश्न क्रमांक 6 आहे, इस्रोने 2025 हे वर्ष कोणत्या विशेष अंतराळ मोहिमेसाठी घोषित केले? चंद्रयान 4 वर्ष, मंगळ मिशन वर्ष, गगनयान वर्ष, लुनर पोलर सॅटेलाइट वर्ष. तर बघा, ह्याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गगनयान वर्ष. कारण डिसेंबर 2025 मध्ये हे पाहू शकता तुम्ही, डिसेंबर 2025 मध्ये गगनयान मोहिमेअंतर्गत व्योममित्र नावाचा मानवरूपी रोबोट अंतराळात पाठवला जाणार आहे. त्यामुळे हे वर्ष 2025 वर्ष गगनयान वर्ष म्हणून इस्रोकडून जाहीर करण्यात आले. तर जाऊया आपण प्रश्न क्रमांक 7 वरती. प्रश्न क्रमांक 7 आहे, भारत आणि कॅनडामधील 10 महिन्यांचा तणाव संपुष्टात येऊन 2025 मध्ये कोणते पाऊल उचलण्यात आले? संयुक्त लष्करी सराव, सीमा उघडणी, उच्चायुक्तांची देवाणघेवाण, व्यापारी शुल्क रद्द. तर बघा, भारत आणि कॅनडामध्ये 10 महिन्यांचा जो तणाव जो होता तो संपुष्टात येऊन आपण पर्याय क्रमांक C म्हणजे उच्चायुक्तांची देवाणघेवाण हे काय केले चालू केलेले त्यांच्यासोबत. त्याचं स्पष्टीकरण बघू शकता तुम्ही. जून 2025 मध्ये दोन्ही देशांनी पुन्हा संबंध सुधारण्यासाठी नवे उच्चायुक्त देखील नेमले आणि यामुळे द्विपक्षीय संबंधांना नवी गती मिळाली. तर वळूया प्रश्न क्रमांक 8 वरती. ET वर्ल्ड लीडरशिप फोरम 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे पुढील जागतिक ध्येय कोणत्या क्षेत्रात आहे असे सांगितले? पर्याय क्रमांक 1 शेती, वस्त्रोद्योग व औषध निर्मिती, पर्याय क्रमांक 2
चिप्स अवकाश ई वाहन, पर्याय क्रमांक 3 पर्यटन शिक्षण आरोग्य, पर्याय क्रमांक 4 ऊर्जा संरक्षण सॉफ्टवेअर. तर हे प्रश्न उत्तर म्हणजे ऑप्शन्स वाचून ह्याचा अंदाज लावू शकतो आपण की ऑप्शन बी चिप्स अवकाश ई वाहन हे त्याचं बरोबर उत्तर असणार आहे. तर बघू शकतो आपण सेमीकंडक्टर चिप्स अवकाश रिलेटेड जे काही आपले सामुग्री आहे आणि इलेक्ट्रिक व्हेकल्स हे वाढवण्यासाठी भारताच्या पुढील प्रगतीची दिशा असणार आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले. तर जाऊया आपण प्रश्न क्रमांक 9 वरती. प्रश्न क्रमांक 9 आहे जुलै 2025 मध्ये चीनने तिबेट मध्ये कोणता जलविद्युत प्रकल्प सुरू केल्यामुळे भारताला पाणी सुरक्षेची चिंता निर्माण झाली. पर्याय क्रमांक ए 3 गॉर्जेस विस्तार प्रकल्प, पर्याय क्रमांक 2 बी यार्लुंग झंगो ब्रह्मपुत्रा धरण, पर्याय क्रमांक सी नू रिव्हर धरण आणि पर्याय क्रमांक डी मेकॉंग बॅरेज. तर ह्याचं बरोबर उत्तर आहे बघा चीन तिबेटमध्ये यार्लुंग झंगो ब्रह्मपुत्रा धरण याचं स्पष्टीकरण. तर चीन तिबेटमधील यार्लुंग झंगो नदीवर ब्रह्मपुत्रा जगातील सर्वात मोठं जलविद्युत धरण बांधण्यास सुरुवात केली आहे. या प्रकल्पामुळे भारतातील ईशान्य राज्यात विशेषतः आसाममध्ये पाण्याचा प्रवाह 80 ते 85% पर्यंत कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आपण वळूया शेवटचा आणि 10व्या प्रश्नाकडे. तर 10वा प्रश्न असा आहे भारताने 2025 मध्ये पाकिस्तानला पुराचा इशारा कोणत्या मार्गाने दिला. संयुक्त राष्ट्रसंघ, सिंधू जल आयोग, थेट राजनैतिक मार्ग का सार्क मंच. तर ह्याचं बरोबर उत्तर आहे थेट राजनैतिक मार्गाने. जे ऑपरेशन सिंदूर भारताने राबवलं होतं दबाव आणण्यासाठी आपण 2025 मध्ये भारताने पाकिस्तानला पुराचा थेट राजनैतिक मार्गाने इशारा दिलेला आहे. तर ह्याचं बरोबर उत्तर होतं पर्याय क्रमांक सी थेट राजनैतिक मार्गाने. तर मित्रांनो धन्यवाद. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मित्रांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा. मी असेच व्हिडिओ येणाऱ्या काळात बनवत राहणार आहे आणि जास्तीत जास्त चांगला अभ्यास करा आणि धन्यवाद.